नमस्कार मित्रांनो, यूपीच्या फिरोजाबाद मधील ही केस आपल्याला भरपूर विचार करायला भाग पाडते। पत्नी आपल्या प्रेमीच्या मदतीने ऑनलाईन आपल्या नवऱ्यासाठी 150 रुपयाचं विष मागवते। ते विष आपल्या नवऱ्याच्या खाण्यामध्ये मिसळते। नवरा पहिल्यांदा आजारी पडतो। आजारी पडल्यावर डॉक्टरांच्या मदतीने नवरा पहिल्यांदा वाचतो, पण बायको हार नाही मानत। बायको पुन्हा त्याच्या खाण्यामध्ये हे विष मिसळते, पण यावेळी नवऱ्याचा मृत्यू होतो। मृत्यूच्या नंतर ही बाई एकदम नॉर्मल वागत होती आणि तिच्या सासूला आपल्या सुनेबद्दल काही डाऊट येत होते, कारण का तिचं चालचलन जे होतं ना ते तिला पटत नव्हतं। त्यांच्या घरी त्यांच्या शेजारी राहणारा मुलगा सातत्याने घरी यायचा आणि तासनतास त्यांच्यासोबत गप्पा मारायचा आणि तेव्हा सासूला आपल्या सुनेवरती डाऊट येतो। सासू पोलीस स्टेशन मध्ये जाते आणि आपल्या सुनेबद्दल तक्रार नोंदवते। पोलीस तातडीने या केसचा तपास सुरू करायला घेतात। तेव्हा पोलीस पहिला या सुनेचा मोबाईल जप्त करतात आणि मोबाईल मधले चॅट्स वाचतात। चॅट्स वाचल्यानंतर पोलिसांना काहीतरी डाऊट येतो। तेव्हा त्या सुनेची आणि तो जो शेजारी राहणारा मुलगा होता या दोघांची पोलीस एकदम कठोर कारवाई करते। जेव्हा कठोर चौकशी केली जाते तेव्हा हे दोघे आपला गुन्हा कबूल करतात। मित्रांनो, ही केस आपल्याला विचार करायला भाग पाडते, पण तुम्ही ह्या केस बद्दल काय विचार करता हे मला नक्कीच कळवा। धन्यवाद।